पृष्ठफळ 154 सेंटीमीटरचा वर्ग असलेला गोलाचे घनफळ काढा आहे का. गोलाचे घनफळ काढा म्हणले आपल्याला हे सांगितलंय, पण आपल्याला काय माहित पाहिजे आधी, घनफळ काढायसाठी आपल्याला त्रिज्या माहित पाहिजे. त्या दिवशी गोलाचे पृष्ठफळ आपल्याला दिले इथं, गोलाचे पृष्ठफळ दिलं असता आपण काय करू शकतो, घनफळ काढू शकतो आहे का. तर त्या पद्धतीने आपल्याला घनफळ काढायचे बघा. गोलाचे पृष्ठफळ किती आहे, 4 पाय 8चा वर्ग आहे. तर आपल्याला गोलाचं पृष्ठफळ किती दिले, 154 बरोबर 4 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले 8चा वर्ग आहे का नाही, 8चा वर्ग आहे. गोलाचे पृष्ठफळ गणितामध्ये 154 दिले. आता काय करायचं, पक्षांतर करायचं, म्हणजे इकडली संख्या तिकडे घ्यायची, तिकडे संख्या इकडे घ्यायची आहे का नाही. आता मला सांगा बरोबरला बरोबर. आता हे 4 गुणिले 22 आहे, इकडे कसं आहे ना, लक्ष थांबा, आपल्याला काय काढायचं आहे, आर काढायचं आहे का नाही. 154 ला 154 गुणिले हे 7 कसं आहे इकडे भागाकारामध्ये, इकडे 7 कसं आहे भागाकारामध्ये आहे, इकडे येऊन काय होते गुणाकारामध्ये जाते. आणि इकडे हे 4 गुणिले 22 कसं आहे गुणाकारामध्ये 2, तिकडे येऊन काय होत्यात भागाकारामध्ये. 4 गुणिले 22 ला 22 बरोबर काय राहिलं 8चा वर्ग. आपल्याला त्रिज्याच काढायची का नाही, 154 ला 154 जसं जसं लिहिलो, हे 7 तिकडं भागाकारामध्ये, इकडे येऊन काय होते गुणाकारामध्ये झालं. आणि 4 गुणिले 22 इकडे गुणाकारामध्ये, तिकडे येऊन त्याच्या भागाकारामध्ये गेले. आता 22 ने कट करायचं, 22 एका 22, 22 ते 54 असे, 22 एका 22, 22 ते 54 असे. आता इथं काय राहिलं 7 गुणिले 7 49, 7 7 49, खाली काय राहिलं 4 बरोबर 8चा वर्ग. आता इथं 8चा वर्ग आहे, आपल्याला वर्ग काढून टाकायचा आहे, त्याला सोयीस्कर त्याला इकडे लिहून 8चा वर्ग बरोबर 49 भागिले 4 ला 4. आता आर बरोबर हा वर्ग काढायचा, त्याला कशात घालतो आपण वर्गमुळात घालतो, 49 भागिले 7. आर बरोबर 49 चा वर्गमूळ किती आहे, 7चा वर्ग 49, 49 चा वर्गमूळ 7 आणि 4चं वर्गमूळ किती निघते 2, 7 भागिले 2. तर तुम्हाला त्रिज्या भेटली, इथं त्रिज्या पाहिजे होती आपल्याला, त्रिज्या भेटली, रेडियस किती आली 7 भागिले 2 आली. तुम्हाला काय काढा म्हणजे गोलाचे घनफळ काढा म्हणजे. आता आपल्याला गोलाचं घनफळाचं सूत्र द्यायचं. तर गोलाचं घनफळाचं सूत्र काय आहे, आतापर्यंत बघितलं आपण 4 भागिले 3 पाय 8चा घन, 4 भागिले 3 ला 3, 22 भागिले 7 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 7 भागिले 2, 3 टाइम त्रिज्या घ्यायचं, क्यू भाग घ्यायचं, घन आहे की 3 टाइम घ्यायचं. तर हे कटलं, हे कटलं, 2 का 2, 2 दूनी 4, हे 2 कटलं, हे 2 कटलं. आता आणि काय करते का बघा, 2 का 2, 2 अकरे 22 आहे का नाही बरोबर. आता इथं काय उरलं 11 गुणिले 7 7 49, खाली काय 3, खाली काय उरलं फक्त 3 उरलं आहे का नाही. मग 11 गुणिले 49 किती उरले 539 भागिले 3. तर बघा 539 ला जेव्हा 3 न भाग दिलो, 3 एका 3, इथे किती उरले 2, इथे झाले 23, 3 7 21, इथे किती उरले 2, इथे झाले 29, 3 9 27, 179, 29 म्हणून 27 गेले आणि 2 होतात. पण याचं उत्तर आपल्याला मिश्र अपूर्णांकात लिहायचं आहे. उत्तरामध्ये आपण बरेचसे उत्तर पहिलेपासून मिश्र अपूर्णांकामध्ये लावू ह्या स्वाध्यामध्ये, काही स्वाध्यामध्ये. ते कसं लिहायचं बघा, 179, 29 म्हणून 27 गेले 2 होतात आणि तर आपण पॉईंट 2 20 होते आणि 3 आपण त्याला भाग देऊ शकतो. पण तसं न लिहिता उत्तरामध्ये काय लिहिले 179 2 वरे आणि जे खाली जसं आपण भाग देतो 3 ते खाली. आणि कसं दिलं त्रिज्या काय सेंटीमीटरचा वर्ग आहे, सेंटीमीटरचा घन असं लिहायचं. कळलं, गोलाचे घनफळ ह्या पद्धतीत आपल्याला काढता येईल. ठीक आहे.